आपण बघताय एबीपी माझा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत या चर्चेमध्ये. आणि ब्रेक पूर्वी प्रशांत दीक्षित सरांनी गोवा सेंट्रिक एक प्रश्न विचारलेला होता मोदी फॅक्टर बद्दल, ज्याचं उत्तर आपल्याला केशव उपाध्यायांकडून घ्यायचं. पण त्यापूर्वी आपल्याकडे फारुख अहमद देखील आहेत, आपचे प्रवक्ते. फारुख जी, आत्ताची जी इक्वेशन आपल्याला बघायला मिळते गोव्यामध्ये, तिकडे काँग्रेस आणि भाजपचा चढ उतार होतोय, पण आपचा भोपळा काय फुटत नाही. काय तुम्ही म्हणाल याच्याबद्दल? याच्यामध्ये गोव्याचं एकतर असं वाटतं की 1 वर्षापूर्वी आम्ही तिथं काम सुरू केलं. या एका वर्षामध्ये आम्ही लोकांच्या काय भावना आहेत ते समजून घेण्याचा आणि त्यानुसार लोकांचे प्रश्न आणि त्या मुद्द्यांवर ते पूर्ण निवडणूक करून घेण्यामध्ये आम्ही जरी यशस्वी पडलो तरी मतदारांमध्ये आम्ही जी एक असुरक्षिततेची भावना असते, मला वाटते की खास करून गोव्यामध्ये आपल्या देशातले जे मायनॉरिटी सेक्टर आहेत, तर ते ख्रिश्चन असोत की मुस्लिम्स असोत, यांचा 50% जवळपास प्रभाव आहे. तर एक सुरक्षितता राहते, जिंकणाऱ्यासोबत राहावं. आणि कुठेतरी आम्ही त्या मतदारांचं ते विश्वास निर्माण करण्यामध्ये कमी पडलो काय. आणि दुसरा एक फॅक्टर मला असं वाटते की बीजेपीनं एक नवीन रणनीती अवलंबली काय, अशी एक शंका येते की महाराष्ट्रामध्ये जसं विरोधी पक्षाची जागा पण आपल्याच बाजूनं करून घ्यायची आणि शिवसेना सत्तेत राहायची आणि विरोधकाची पण भूमिका वटवायची, म्हणजे ते मत पण चोर खिशामध्ये घालून घ्यायचे. असंच म्हणजे तिथं वेलिंगकर प्रकरण असो, अशी काहीतरी त्यांची एक रणनीती होती की काय, अशी एक शंका यायला वाव आहे. मला याच्यामध्ये इतकं सांगायचं की हे जे पॅटर्न त्यांनी अवलंबलं, महाराष्ट्राचा असो की गोव्याचा असो, आता त्यांचं जे कॉन्फिडन्स आहे अमित शहाचं प्रेस कॉन्फरन्स मध्ये किंवा यांचं आहे की बाकी आमच्या सोबतच आहे, याचा अर्थ ते त्यांनीच केलेले डमी होते काय, हे पण रणनीतीचा भाग असतो. दीक्षित सरांच्या प्रश्नांपासून सुरुवात करतो आणि थोडंसं मी उत्तर प्रदेशला पहिल्यांदा जातो, मग गोव्याकडे येतो. उत्तर प्रदेशचा पण तुम्ही उल्लेख केलात की असं वेगळं खरं म्हणजे उल्लेख केलाच पाहिजे. उत्तर प्रदेशचं वैशिष्ट्य असं म्हणजे महाराष्ट्र त्या मानाने तुलनेने अधिक नागरीकरण झालेलं आहे, म्हणजे 50% अधिक इथं नागरीकरण आहे. उत्तर प्रदेश तसं नाही. उत्तर प्रदेशमध्ये ग्रामीण भाग आजही खूप मोठ्या प्रमाणात. नंबर 1. नंबर 2, उत्तर प्रदेशमध्ये देवबंद सारख्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो मुस्लिम डॉमिनेटेड मतदारसंघ आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट जिंकले. नंबर 3, दलित आदिवासी असे जे SC मतदारसंघ आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जिंकले. याचा अर्थ जो आपच्या आत्ता म्हणतात की त्यांनी काही मायनॉरिटीमध्ये इन्सिक्युरिटी निर्माण केली, ज्यावेळी 300पेक्षा अधिक जागा एखाद्या पक्षाला मिळतात त्यावेळी समाजातल्या सर्व क्षेत्रातले लोक त्यांना मतदान करतात, हा त्याचा अर्थ. त्यामुळे एक तर पहिला स्वच्छ अर्थ आहे उत्तर प्रदेश निकालाचा की लोकांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन मतदान केलं. एक. दुसरं, गोव्याबद्दल जो तुम्ही मुद्दा मांडताय, खरं म्हणजे त्याचा एकदा ज्यावेळी ऍक्च्युअल आकडे येतील, म्हणजे एकतर मुळामध्ये भारतीय जनता पार्टी नेहमी 17 ते गेल्या वेळची हायेस्ट भारतीय जनता पार्टी संख्या होती, 21-22 जे आले होते. बाकी 15 ते 18च्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नेहमीच राहिली. आता सुद्धा 15 पुन्हा भारतीय जनता पार्टी दाखवते. पण मुळामध्ये आमच्यात आता ते खरे आकडे स्पष्ट होईल, पण आमचे जी लोक मधला काय जे बंड झालं, ज्या पद्धतीने काही गोष्टी घडल्या, आमच्यात मतभेद निर्माण झाले त्याचे कितपत परिणाम झालेत हे पण आम्हाला बघितलं पाहिजे. कदाचित काँग्रेसने आम्हाला पराभूत केलं की नाही माहित नाही, त्याचा निकाल आल्यानंतर समजेल की कदाचित आमच्याच चुकांमुळे ज्या काही गोष्टी मधल्या काय घडल्या, वेलिंगकरांच्या माध्यमामुळे, वेलिंगकरांच्यामुळे की तो इश्यू निर्माण झाल्यामुळे, त्याच्यामुळे कदाचित हे 2-4 जागा कमी झाल्या असू शकतात. पण हे शेवटी निकाल आल्यानंतर अधिक कळेल. ठीक आहे. अनालिसिस याचा जसं उपाध्याय म्हणतात की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करता येईल. मात्र तुर्तास तरी सध्या तरी इक्वेशन जे दिसते त्यानुसार 14-15 अशी स्थिती आहे. म्हणजे काँग्रेस एका जागेने आता पुढे दिसते आपल्याला. पुढच्या काही तासांमध्ये कदाचित चित्र स्पष्ट होईल आणि आपल्याला कळेल की गोव्यामध्ये नेमकं काय होतं. मात्र सध्या तरी चर्चा अर्थातच आहे ती उत्तर प्रदेशातल्या निकालाची, उत्तराखंडच्या निकालाची, जिकडे भाजपने मोठं यश मिळवलेलं आहे. मणिपूर आणि गोव्यामध्ये देखील भाजप सत्ता स्थापन करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या तासामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. मुख्यमंत्री नेमके कोण होणार आहेत हे देखील आपल्याला कळणार आहे. तुर्तास या सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी आपल्याला वेळ दिला. आपल्यासोबत केशव उपाध्याय होते, फारुख अहमद, त्यासोबतच अभय देशपांडे सर, राजू वाघमारे आणि प्रशांत दीक्षित सर होते. या सगळ्या मान्यवरांचे आभार. या चर्चेमध्ये आता आपण इकडेच थांबतो. एक छोटासा ब्रेक पाहत राहा एबीपी न्यूज.